नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं एप्रिल 2024 करता संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. याच महिन्यामध्ये सूर्यग्रहणसुद्धा आहे तुमच्या द्वितीय स्थानात. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह जो की बुध आहे, पंचमेश तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. हा सुद्धा वक्री होणार आहे दिनांक 2 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत. तर याचा जो प्रभाव परिणाम असेल तो नेमका कोणत्या क्षेत्रावरती असेल, कशा प्रकारचे असेल आणि तुम्हाला त्यापासून दूर राहायचं असेल तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत या सर्व 12 राशींचं एप्रिल 2024 करता राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं एप्रिल 2024 करता संपूर्ण राशीफळ. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू. शरीर स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीमध्येच जो राशी स्वामी आहे शनी, त्याचं भ्रमण आहे, तिथेच मंगळसुद्धा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की वक्री झालेला आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये. 2 तारखेला वक्री झालेला आहे, 9 तारखेला तो तुमच्या वक्री होऊन द्वितीय स्थानामध्ये येणार आहे. तिथे जवळजवळ 24 तारखेपर्यंत वक्री राहणार आहे. 25 तारखेपासून तो मार्गस्थ होणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, या सर्व ग्रहयोगांचा जर का विचार करायचा झाला तर मंगळ शनी जे काही तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतात, त्यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस लेवलसुद्धा राहणार आहे. प्रेशर कार्य आल्यामुळे थोडंसं जास्त ॲक्टिव्ह राहाल आणि कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन किंवा तुम्हाला न पटण्यासुद्धा तुम्ही गोष्टी करून जाल आणि त्याचा त्रास तुम्हाला होईल. कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या महिन्यामध्ये ग्रहण होत आहे. ग्रहणामध्ये होतं काय की साधारणतः आपली जी मानसिकता असते ती थोडीशी बिघडते किंवा आपल्याला थोडंसं जास्त कॉन्फिडन्स वाटतो, जास्त आत्मविश्वास. एखादं काम आपण सहजपणे करू शकतो किंवा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करण्याची थोडीशी उर्मी मनामध्ये येते. अर्थातच त्याचे त्रास तुम्हाला होतील, कारण द्वितीय स्थानामध्ये ग्रहण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी रास आहे ती 7.5 चाललेली आहे. गेल्या साधारण वर्ष 6 वर्षात तुम्ही त्याचा अनुभव घेतलाच असेल. आणि 7.5च्या कालावधीमध्ये ज्या त्यावेळेस ग्रहण कालावधी येतो त्यावेळेस अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच प्रमाणात येतात. तर यापासून थोडं काळजी घ्या. तर ग्रहण आहे, 7.5 आहे आणि बुधसुद्धा वक्री आहे तुमचा जो पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे तो. तर या सगळ्याचा विचार करता शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर त्रासदायक गोष्टी तुमच्याकरता होऊ शकतील. लागणं, कापणं, करसरणं किंवा भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीचं पाऊल उचलणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतील. मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषितावरती थोडासा विचार करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. अर्थात तुमची जी नैमित्तिक कामं आहे ते पूर्ण करत चला, परंतु म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन गोष्ट करणं किंवा थोडेसे रिस्क घेऊन काम करणं हा प्रकार करू नका. तुमच्या राशीला तो या महिन्यात मानवणारा नाही आहे. खरं तर तुमची जी राशी आहे तशीच नाहीच आहे मुळात. अगदी शेड्यूल्ड लाईन जगणारी, अगदी व्यवस्थितपणे ज्याला आपण म्हणतो की नियमांमध्ये जगणारी अशी तुमची रास आहे. त्यामुळे वेगळं काही करू नका आणि वाईट कालावधीमध्ये असा विचारही करू नका. त्याचे त्रास तुम्हाला संभवतात, काळजी घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमचा जो धनेश आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, परंतु द्वितीयात तुम्ही बघितलं तर बरेचसे ग्रह एकत्र आलेले आहेत. जसं की त्यामध्ये रवी आहे, मंगळ आहे, बुध आहे, राहू, नेपच्यून असे बरेचसे ग्रह तुमच्या द्वितीय स्थानात आलेले आहेत. आणि अर्थातच त्याचा परिणाम हा की खर्च तुमचे जास्त होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रहण जे आहे ते सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. आर्थिक संदर्भात खर्च असेल किंवा तुमची गुंतवणूक असेल, कुठल्याही प्रकारची मेजर रिस्क घेऊ नका. जसं चालतं त्याचप्रमाणे चालतं. म्हणजे कधी कधी आपण थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो आणि थोडंसं ज्याला म्हणतो आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यासमोर अशा प्रकारचे प्रलोभनं सुद्धा येतील की जास्त इन्व्हेस्टमेंट करा किंवा थोडंसं रिस्क घ्या. गोष्टी होतील, इतरांसाठी झालेल्या आहेत, तुमच्यासाठी सुद्धा होतील. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ती 7.5 आहे. यामध्ये कॉन्फिडन्सने केलेल्या कुठल्याही गोष्टी त्याच्यावर तुम्ही आपटाल, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. थोडक्यात काय की थोडंसं नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा सुद्धा वक्री झालेला आहे. वक्री होणार 2 तारखेपासून ते जवळजवळ 24 तारखेपर्यंत. तर त्यामुळे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, कसेही ट्रेड करत असाल, लॉंग टर्ममध्ये करत असाल किंवा ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल, या दोघांमध्ये सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये त्रास होऊ शकतो. तुमचे अंदाज चुकू शकतात आणि गोष्टी कॉम्प्लिकेटेड आणखीन होऊ शकतील आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होईल. काळजी घ्या. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे मंगळ, तुमच्या राशीचा जो लाभेश आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं जे नैमित्तिक इन्कम आहे, म्हणजे तुमचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्तीचं असतं काहीतरी इन्कम येणार,
तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, तर त्यामुळे तशी काही काळजी करू नका. मात्र मगाशी जे सांगितलं आर्थिक संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं, सजग राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे शुक्र, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट सुद्धा तशी चांगली आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. अर्थात त्यांच्यावर तुम्हाला काही खर्च वगैरे करावे लागतील, त्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही, परंतु घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे चांगल्या प्रकारचे राहतील आणि तसा काही प्रॉब्लेम घरातल्या व्यक्तींबरोबर तुमच्या संदर्भात येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत संतती ज्याला आपण महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पण रिलेशनशिपमध्ये असाल, प्रेमामध्ये असाल, तर तिथे गोष्टी नेमक्या कशा प्रकारच्या असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध हा वक्री झालेला आहे. मग असं 3-4 वेळा सांगतो आहे, कारण महत्त्वपूर्ण ग्रह आहे तो. तर तो वक्री झालेला आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये आणि 2 तारखेपासून तो वक्री होणार आहे आणि 9 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात जाणार आहे. तिथे 24 तारखेपर्यंत वक्री अवस्थेतच राहणार आहे. म्हणजे याचा बराचसा कालावधी हा जो बुधग्रह वक्री असणार आहे. आणि याचंच की कारण की तुमच्यामध्ये आणि तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहे त्याच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, गैरसंबंध निर्माण होतील आणि तुमचे जे रिलेशनशिप आहे ते अगदी टोक गाठू शकतील, ज्याला ब्रेकअप वगैरे म्हणतो, अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या, तडजोडीचं धोरण घ्या. तुमची जी रास आहे प्रचंड गट्टी आहे, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा प्रकार बराच आहे. आता त्याचे काही चांगले गुणसुद्धा तुम्हाला मिळतात, परंतु म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये, वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा जो स्वभाव आहे तो मारक ठरतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य आणि गर्भवती असलं तर गर्भाच्या संदर्भात सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे या महिन्यामध्ये येऊ शकतील. थोडं जरी तुम्हाला काही त्या संदर्भात अनुभव आले की तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं सगळ्यात महत्त्वाचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. नशीब असेच तुम्हाला साथ मिळेल असं मात्र या महिन्यात नाही. तुम्हाला जबरदस्त मेहनत करावी लागणार आहे. अर्थात त्याची उर्मीसुद्धा तुमच्यामध्ये असेल, कार्यक्षमतेसुद्धा चांगली असेल, फक्त ती प्रत्यक्ष रूपात इम्प्लिमेंट होणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. विवाह सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, ज्याला ग्रहण लागणार आहे दिनांक 8 तारखेला, तर साधारणतः तुमच्या द्वितीय स्थानात असणार आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले जातील. तुमच्या त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होईल, गैरसमजाचं वातावरण होईल, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होतील आणि आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास होतील त्याचं रिझनिंग समजणार नाही, कारण समजणार नाही. अचानकपणे अगदी साधे सरळ सोपे वाटणारे आजार झटकन वेगळे रूप धारण करतील किंवा टोकाचं रूप धारण करतील. अशा प्रकारांमध्ये काळजी घेणं, त्वरित डॉक्टर इलाज करणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट जाणून घ्या. याचबरोबर तुमच्या राशी करता म्हणजे जे विवाहसुख जे मंडळी आहेत त्यांना विवाहाची स्थळं वगैरे येतील, परंतु नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या, कारण हा जो संपूर्ण महिना आहे तेव्हा ग्रहण कालावधीतून फसवणार आहे. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे काय कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्या राशीत भ्रमण करतो आहे आणि दिनांक 24 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर म्हणजे तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात बरेचसे चूजी राहाल किंवा बऱ्याच प्रमाणात गोष्टी ट्राय कराल. हे पण करतो, ते पण करतो आणि एक कार्य किंवा जिद्द तुमच्यामध्ये किंवा एनर्जी या महिन्यात जबरदस्त दिसून येईल. परंतु ते सकारात्मक दृष्टीने खर्च होणं गरजेचं राहील, कारण म्हणजे फक्त एनर्जीचं आहे म्हणून जे दिसेल एक काम त्याचा फडशा पडू, समोर दिसेल त्या कामाचा फडशा पडू आणि गोष्टी पटापट होतील असं काय करू, असं मात्र करू नका. तशा गोष्टी होणार नाहीत, त्याने तुम्हालाच त्रास होईल शारीरिकदृष्ट्या. या संदर्भात काळजी घ्या. जे काय तुमचे साधारणतः कलिग्स असतील, तुमचे सहकर्मी असतील किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकतील. मनामध्ये अशा प्रकारे बरेच विचार येऊ शकतील की हा जॉब सोडावा, हे कार्यक्षेत्र सोडावा किंवा आणखी कुठला जॉईन केलं तर अशी काळजी करू नका. तसा विचारही करू नका, कारण हा संपूर्ण महिना हा तुम्हाला त्रासदायक असणार आहे. 7.5 तुमचे रास आहेत, त्यामुळे आत्मविश्वासाने काहीही करायला जाल तर ते काय होण्याचं चिन्ह दिसणार नाही. या संदर्भामध्ये थोडासा विचार करा. यानंतर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये गोष्टी आता तुमच्यासाठी फेवरेबल नाही आहेत. 7.5 आहे, ग्रहण आहे, बुधसुद्धा वक्री आहे, असे 3 मोठाली सबळ अशी कारणं आहेत. तर या संदर्भात थोडंसं नाकासमोर चालणं तर तुमच्यासाठी ते चांगलं होईल. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये म्हणजे मीन राशीमध्ये. शुक्र जो ग्रह आहे तुमच्या राशीचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे. त्याला आपण राजयोगकारक असा ग्रह सुद्धा म्हणतो, जो की तुमच्या चतुर्दश आहे आणि भाग्यश आहे. तर साधारण तुम्हाला काय चांगलं इंट्युशन येते. फक्त घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे या दरम्यान महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला मंगळ आणि शनीची युती होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची युती आहे. मगाशी जसं सांगितलं
की ह्या असं संपूर्ण महिन्याला संपूर्ण महिन्यात जबरदस्त जिद्द, चिकाटी, मेहनतीपणा सगळा तुमच्यामध्ये दिसून बरंच काही करण्याचं बरेचसे एक्सपेरिमेंट कराल. परंतु या नादामध्ये थोडंसं स्वतःला तुम्हाला त्रास होईल, शारीरिकतेच्या संदर्भातले काहीतरी दमछाक होईल. लागणं, कापणं, खरचटणं, ॲम्प्युट होणं अशा प्रकारचे सुद्धा काही शारीरिक अपघाताचे सुद्धा काही प्रसंग वगैरे येऊ शकतील. काळजी घ्या, थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. 10 तारखेच्या आसपास हा जो प्रकार आहे, हा प्रकार जास्त प्रमाणात होऊ शकेल. तर मानसिकतेच्या संदर्भात, शारीरिकतेच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. बुध जो की तुमच्या राशीचा अष्टमेश आहे, पंचमेश आहे, रवी जो की तुमचा सप्तमेश आहे, तर या दोघांची युती आहे. त्यामध्ये सुद्धा बुध वक्री. तर आरोग्यात तुमचे जे पार्टनर असतील, तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे की तुमच्या करिअरशी संबंधित आहे किंवा इन्व्हेस्टमेंटशी संबंधित असतील किंवा फायनान्सशी संदर्भात असतील, या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला मंगळाचा लाभ योग होणार आहे. गुरु आणि हर्षलबरोबर मंगळ जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो, त्यांचे गुरु हर्ष तुमच्या तृतीयात भ्रमण करतायत. दोघांचे लाभ योग होणार. त्याचप्रमाणे तुम्ही या दरम्यान ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे करत राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या दरम्यानसाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. बुध आणि शुक्र सुद्धा युती तुमची या दरम्यान वितेषण होणार आहे. तर आर्थिक काही झालेले लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चितच संभवतात. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना म्हणावा तेवढा व्यवस्थित नाही आहे. म्हणजेच बिनधास्त राहू नका किंवा गोष्टी आपोआप घडतील अशा गैरसमजुतीमध्ये सुद्धा राहू नका. इनिशिएटिव्ह घ्या, परंतु प्रत्यक्ष कुठले निर्णय फक्त आणि फक्त कॉन्फिडन्सवरती किंवा नशिबाच्या आधारित जाऊन करू नका. तुम्ही त्यामध्ये फसाल, लक्षात घ्या. यासोबत या महिन्याचं मग सांगितल्याप्रमाणे जे ग्रहण आहे हे दिनांक 8 तारखेला होणार. द्वितीय स्थानामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवा. पैशाचे जे व्यवहार असतील त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकेल. याचप्रमाणे या महिन्याचा जे नववर्ष प्रारंभ आहे, ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो, तो आहे दिनांक 9 तारखेला. रामनवमीचा जे आहे शुभ कालावधी किंवा रामनवमी जयंती किंवा श्रीराम जयंती ही आहे दिनांक 17 तारखेला आणि श्री हनुमान जयंती असणार आहे दिनांक 25 तारखेला पौर्णिमेला. तर या तिन्ही सणांकरता मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपला सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, याचा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.